विजन 2031 अंबरनाथ बदलापूर। मुंबई आणि ठाणे महानगर विकासाच्या धर्तीवर आता एका अतिशय महत्वाच्या क्षेत्राचा विकास होत आहे। हे क्षेत्र आहे अंबरनाथ आणि बदलापूर। 2031 पर्यंत अंबरनाथ बदलापूर शहरांचा भरीव, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास करण्याचं ध्येय निश्चित करण्यात आलं आहे। अंबरनाथ बदलापूर विकास परिसराचं क्षेत्रफळ साधारण 210 चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या 10 लाखांच्या आसपास आहे। तब्बल 18,819 हेक्टर जमिनीचे निरनिराळे विभाग करण्यात आले असून त्यात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, हरित विभाग अशा महत्वाच्या भागांचा समावेश आहे। झोपडी मुक्त विकास करण्याचा निर्धार स्थानिक प्रशासनानं BSUP व PMAY च्या माध्यमातून केला आहे। या क्षेत्राचा विकास स्मार्ट आराखडा वापरून करण्यात येत आहे, ज्यानं आपला वारसा आणि अद्वितीय ओळख दोन्ही टिकवून ठेवता येईल। येथील पाणी पुरवठा उल्हास नदी, तिच्या उपनद्या आणि बॅरेटचा बंधारा याद्वारे करण्यात येत आहे। अंबरनाथ आणि बदलापूर मिळून साधारण 50 MLD चा अतिरिक्त साठा MIDC तर्फे 12वी धरणातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांशिवाय सांडपाणी, घनकचरा, वीज, आग नियंत्रण अशा पायाभूत सुविधा तसंच शाळा, कॉलेजेस, दवाखाने, हॉस्पिटल्स अशा सामाजिक सुविधात मोठे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत। बदलापूर मध्ये एक भव्य क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे। ठाणे रेल्वे स्टेशन सॅटिसच्या धर्तीवर येथील रेल्वे स्टेशन परिसर वाहतुकीसाठी आणि वाढत्या प्रवाशांसाठी विकसित होणार आहे। स्पॅनिश मॉडेलच्या धर्तीवर रोज 500 टन घनकचरा व्यवस्थापन करणारी यंत्रणा अंबरनाथ बदलापूर मध्ये येत आहे। या क्षेत्राला अनेक ठिकाणी व्यावसायिक धोरणात्मक दृष्ट्या जोडणाऱ्या रस्त्यांचं एक चौफेर जाळच निर्माण केलं जात आहे। साधारण 12 किलोमीटर अंतराच्या ऐरोली ते काटई जंक्शन पर्यंतच्या फ्रीवे रस्त्यानं ऐरोली ते काटई नाक्याचं अंतर 30 मिनिटं कमी होणार असून यामुळे मुंबई JNPT नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत औद्योगिक वाहतूक सुरळीत होईल व रहिवाशांसाठीही ते सोयीचं असेल। 8 पदरी मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे हा मुंबई नाशिक हायवे पडघा जंक्शन पाशी फक्त 16 किलोमीटरवर छेदून जाईल। अंबरनाथ बदलापूर क्षेत्रामधून NHAI तर्फे या रस्त्याला जोडणारा एक फाटा अर्थात स्पर प्रस्तावित आहे, जिथून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ फक्त 27 किलोमीटर अंतरावर येईल। तसंच मुंबई, इगतपुरी, नाशिक, वडोदरा, JNPT, अलिबागचा प्रवास सुलभ होणार आहे। याच एक्सप्रेसवेचं व्यापक स्वरूप असलेला 1350 किलोमीटर लांबीचा DMFC म्हणजे दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉर हा रेल्वे मार्ग राजधानी दिल्लीला JNPTशी सहज जोडला जाईल। हा प्रस्तावित रस्ता अंबरनाथ बदलापूर क्षेत्रापासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे। 126 किलोमीटर लांबीचा विरार ते अलिबाग हा रस्ता आणि रेल्वे असलेला मल्टी मोडल कॉरिडॉर वडोदरा स्परला समांतर धावेल आणि वाहतुकीची भक्कम पर्यायी व्यवस्था निर्माण करेल। 700 किलोमीटर लांबीचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग या दोन मोठ्या शहरातील प्रवासाचा वेळ 10 तासांनी कमी करणार आहे आणि हा रस्ता अंबरनाथ पासून केवळ 10 किलोमीटरवर आहे। शिळफाटा, कटई, बदलापूर, म्हसा मार्गे नगरला जाणाऱ्या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गावर वालिवली व एरजांड गावांना जोडणारा उंच पूल उल्हास नदीवर बांधण्यात येणार असल्यानं बदलापूरला पुराच्या फटक्यापासून दिलासा मिळणार आहे। या रस्त्यांव्यतिरिक्त पाईपलाईन रस्त्याचा विस्तार, KDMC रिंग रोड, 28 किलोमीटरचा दहिसर मुरबाड रस्ता, कात्रप बायपास पनवेल रस्ता व प्रस्तावित बुलेट ट्रेन यांना जोडणाऱ्या रस्त्यांचाही समावेश आहे। बदलापूरच्या कात्रप, मानकिवली, कासगाव, देवळोली इत्यादी सर्व ग्रामीण भागांना जोडणारा एक रिंग रोड होणार आहे, ज्यानं नंतर बदलापूर एक स्वतंत्र महानगरपालिका म्हणून मान्यता पावेल। या व्यतिरिक्त नवी मुंबई बदलापूर इलेक्ट्रिक बस सेवा देखील सुरू करण्यात येत आहे। क्षेत्राच्या अंतर्गत असलेले वेगवेगळे विभाग, पनवेल टिटवाळा रस्ता, VVMC, DMFC वगैरे
तसंच मेट्रोद्वारे जोडलं जाणं प्रस्तावित आहे. बदलापूरमध्ये मेट्रो 14च्या कारशेडची एकूण 40 एकर जागा बदलापूर नगरपालिकेनं उपलब्ध करून दिली आहे. कल्याण खोणी तळोजा कल्याण मेट्रो, भिवंडी मार्गे येणारी मेट्रो 5, पनवेल टिटवाळा, ठाणे शिळफाटा, तुर्भे पाली आणि नेवळी मार्गे ठाण्याला जाणारी मेट्रो 14, त्याचप्रमाणे विरारहून बदलापूर मार्गे JNPTला जाणारी आणि केंद्रातर्फे बांधण्यात येणारी मेट्रो, अशा विविध मेट्रो मार्गाद्वारे अंबरनाथ बदलापूर विकास परिसराला जवळ आणण्याची योजना प्रस्तावित आहे. या क्षेत्राकडे कोलशेत व कोपरी पासून जलमार्गानं आंबिवली पर्यंत जायची चांगली व्यवस्था उपलब्ध आहे. कल्याण ते कर्जत मधील रेल्वे मार्गाची क्षमता दुप्पट करण्याची योजना प्रस्तावित आहे. अंबरनाथ बदलापूरच्या मध्ये असलेल्या चिखलोली रेल्वे स्टेशनला मान्यता मिळाली असून त्याचं काम सुरू झालं आहे. त्यानं मेट्रो मार्गालाही फायदा होणार आहे. शाश्वत विकास करण्याच्या उद्दिष्टानं अंबरनाथ बदलापूर हे क्षेत्र एक मोठं शैक्षणिक केंद्र ठरणार आहे. अंबरनाथ मध्ये तब्बल 25 एकरांवर होणारं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल ही याची सुरुवात आहे. उपचार पर्यटनाला म्हणजेच मेडिकल टुरिझमला या क्षेत्रात प्राधान्य देण्यात येईल. हे क्षेत्र निसर्गरम्य असल्यानं इथे पर्यटनासाठी जंगलवाटा, मनोरे, करमणुकीचे खेळ असे अनेक विधायक उपक्रम राबवले जात आहेत. अंबरनाथ मधील प्राचीन सुप्रसिद्ध शिवमंदिराचं संवर्धन आणि परिसर विकास करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प मंजूर झाला आहे. येथील अंबरनाथ महोत्सव तसंच बदलापूर महोत्सव आपली सांस्कृतिक ओळख राखून आहेत. या व्यतिरिक्त मलंग गडासारखी काही स्थळं विकसित केली जातील. निवासी संकुल सुद्धा पर्यावरणाशी नातं सांगणारी असतील. चिखलोली, बारवी, भोज, कोशीर, इंदगाव, चिंचोळी, कुशिवली अशी धरणं तसंच कोंडेश्वर धबधबा ही पर्यटनाची आकर्षण केंद्र ठरतील. साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर उल्हास आणि वालधुनी नदी काठांवर घाट आणि इतर सेवा सुविधांचा विकास केला जाणार आहे. या व्यतिरिक्त पूर नियंत्रणाच्या ठोस उपाययोजना राबवल्या जातील. अप्रतिम विकास झालेलं आनंदी, स्मार्ट आणि हरित शहर म्हणून अंबरनाथ बदलापूर क्षेत्राची ओळख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. एका नव्या युगाची नांदी, एका क्रांतिकारी बदलाची आशादायी सुरुवात आणि एका शाश्वत प्रगतीचा परिपाठ. अंबरनाथ